UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। हर्षवर्धन पाटलांची अखेर भाजपला सोडचिठ्ठी। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याची घोषणा। इंदापूर विधानसभा लढवण्याची तयारी। फडणवीसांसोबत इंदापूरच्या जागेबाबत चर्चा झाली। त्यांनी इंदापूरऐवजी दुसरा पर्याय दिला, पण मी सहमत नव्हतो। हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया। हर्षवर्धन पाटलांसारखे अनेक धक्के भविष्यात दिसतील। हर्षवर्धन पाटलांचं पक्षात स्वागत करताना शरद पवारांचं सूचक वक्तव्य। आता शांत झोप लागते, या जुन्या वक्तव्यावर हर्षवर्धन पाटलांकडून आता नो कॉमेंट्स। तर भाजपात शांत झोप लागली नसावी, पण आता त्यांना शांत झोप लागेल, संजय राऊतांचा टोला। महायुतीचा विषय आता संपलाय। मुलाला तुतारी किंवा अपक्ष म्हणून निवडणुकीला उभं करणार। अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदेंची मोठी घोषणा। उमेदवारी नाही मिळाली तर शरद पवार गटात जाणार। नाना काटेंचा अजितदादांना इशारा। काटे चिंचवड विधानसभा लढण्यास इच्छुक। अजितदादांकडून बारामती विधानसभा न लढण्याचे संकेत। मी जो उमेदवार देईन त्याचं काम करा। विधानसभेला आमच्या कुटुंबातील जास्त सदस्य फिरताना दिसणार नाहीत, दादांचं वक्तव्य। अजित पवार लोकसभेची पुनरावृत्ती करणार का? शरद पवारांचा खोचक सवाल। अजितदादा गटातील अनेक आमदारांची शरद पवार गटात येण्याची इच्छा। गरज असेल त्याच मतदारसंघात आमदारांना घेतलं जाणार। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातील सूत्रांची TV9ला माहिती। कशाचा काही पत्ता नाही आणि आत्ताच मुख्यमंत्री पदावर चर्चा करता पवारांनी मविया नेत्यांचे कान टोचले। तर शरद पवार सोनार आहेत तर आम्ही लोहार आहोत, संजय राऊतांची प्रतिक्रिया। युतीसाठी MIMचा मवियाला प्रस्ताव। किती जागा देणार मवियानं स्पष्ट करावं, इम्तियाज जलील यांची मागणी। वोट जिहाद शब्द वापरल्याप्रकरणी काँग्रेसकडून फडणवीसांविरोधात राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार। धुळे लोकसभेचं उदाहरण देत फडणवीसांकडून वोट जिहादचे आरोप। मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आदिवासी समाजाच्या आमदारांच्या मंत्रालयातील संरक्षण जाळीवर उड्या। नरहरी झिरवाळ, हेमंत सावरा, राजेश पाटील, किरण लहामटेंचं आंदोलन। पेसा भरतीसह धनगर समाजाला ST प्रवर्गातून आरक्षणास विरोध। महाराष्ट्राच्या राजकारणाची सर्कस करून ठेवली आहे। मंत्रालयातील आजचा प्रकार म्हणजे पोरकट जाळे। संरक्षक जाळ्या नसलेल्या इमारतींवरून उड्या मारून प्रायश्चित्त घ्यावं, राज ठाकरेंची सणसणीत टीका। पेसा अंतर्गत आदिवासी मुलांच्या मानधन तत्वावर भरतीचा निर्णय। कोर्टाचा अंतिम निर्णय येईपर्यंत मानधन तत्वावर नियुक्ती होणार, सरकारचा निर्णय। आदिवासी आमदारांची एकी पहा आणि मराठ्यांनी शिका। मनोज जरांगे पाटलांचा राज्यातील मराठा नेत्यांना सल्ला। आरक्षणाची मर्यादा 50%वरून 75%पर्यंत जाऊ द्या, शरद पवारांचं मोठं वक्तव्य। विधेयक आणण्यास केंद्र सरकारनं पुढाकार घ्यावा, आमचा पाठिंबा असेल, पवारांची भूमिका। विमानात तांत्रिक बिघाड झाल्यानं राहुल गांधींचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द। उद्या सकाळी 8:30 वाजता राहुल गांधी कोल्हापुरात येणार। मराठी कलाकार आणि साहित्यिकांनी घेतली फडणवीसांची भेट। मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मानले फडणवीसांचे आभार। अहमदनगरच्या अहिल्यानगर नामांतरास केंद्र सरकारची मंजुरी। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती। ट्विट करत मानले केंद्र सरकारचे आभार। नवरात्र उत्सवात 3 दिवस रात्री 12 वाजेपर्यंत लाऊडस्पीकर लावण्यास परवानगी। 9, 10 आणि 11 ऑक्टोबरला 12 वाजेपर्यंत लाऊडस्पीकर लावण्यास मुभा। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।